राज उद्धव टाळी देणार। आधी बॅनरबाजी, आता वाढत्या भेटीगाठी। अस्तित्वाच्या लढाईत ठाकरे बंधू एकत्र। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेनं पुन्हा जोर धरलाय। त्याला कारण ठरलंय महेंद्र कल्याणकर या अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नातील ठाकरे बंधूंच्या भेटीचं आणि हास्य विनोदाचं। लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील संघर्ष टोकाला गेला होता। मात्र गेल्या 3 महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील जवळीक वाढत चालल्याचं दिसतंय। ती नेमकी कशी पाहूयात। 15 डिसेंबर 2024ला रश्मी ठाकरेंच्या भावाच्या मुलाच्या लग्नात राज उद्धव ठाकरेंची भेट झाली। त्यानंतर 22 डिसेंबर 2024ला राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे देशपांडेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले। 23 फेब्रुवारी 2025ला शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली आहे। विधानसभेत मनसे आणि ठाकरे गटाची धुळधाण झाली। त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्या आहेत। मात्र या भेटीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटानं मात्र स्वागत केलंय, तर मनसेनं ही राजकीय भेट नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे। राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन। विसंवाद असू नये, सुसंवाद असला पाहिजे। या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही। त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा। मला वाटतं एका लग्न समारंभाच्या निमित्ताने दोघे तिथे भेटले असतील आणि बस ती एक नॉर्मल भेट झाली असेल। त्याच्यामध्ये काही वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही। हे बघा, जनभावना काय आहे हा विषय नंतरचा आहे, परंतु कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर राजसाहेब ठाकरे स्वतःच वैयक्तिक घेतील। मात्र यापूर्वीच आदित्य ठाकरेंनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत साम टीव्हीशी बोलताना सूचक संकेत दिले होते। मुळात 2 ठाकरेंनी एकत्र यावं, कारण भाजप सातत्यानं प्रयत्न करते की एक ठाकरे एकत्रच काम करतो पण ते शिवाजी पार्क मधले जे ठाकरे आहेत त्यांच्याबद्दल आमचं ऑफिस आहे तिथे। पण आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवणे होऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात। परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही, पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे। जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही रात्री। मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं। पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही। खरं तर लोकसभेला भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंचा विधानसभा निवडणुकीत एकही आमदार निवडून आला नाही, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचीही मोठी घसरण झाली आहे। त्यामुळे ब्रँड ठाकरे टिकवण्यासाठी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देणार का, याकडेच आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।